नमस्कार, मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे. ही आहे मांडवा जेट्टी. लांब असल्या कारणाने आम्ही बग्गी घेतली. बग्गीने चाललो आता आतमध्ये स्पीड बोटीमध्ये. भरपूर लांब आहे, मोठी जेट्टी आहे मांडवाची. तर बग्गीने आता आम्ही आतमध्ये चाललो. चला, अशा तऱ्हेने आम्ही आता निघालेलो आहोत मांडवा टू मुंबई, गेट ऑफ इंडिया. खाली बसलो होतो, आता चाललो वरती बसायला. भरपूर स्पीड आहे बोटीला. हे जे बघा, मांडवाची जेट्टी आहे आणि समुद्र पण भरपूर खवळलेला आहे. म्हणजे लाटा मोठ्या मोठ्या आहेत. लाटा मोठ्या मोठ्या आहेत आणि स्पीडने चालू बघू शकता. सुंदर असं समुद्राचं वातावरण निसर्गाच्या सानिध्यात. आता वरती आलो मी. वरून पासून जी मजा असते ती वेगळीच असते. बघा किती बोट चलते, कारण लाटा मोठ्या आहेत. स्पीड असल्यामुळे हवा पण जोरात आहे. किती उचलते बघा जोरात, बाप रे. मी सगळं उंच बसलेलं असून पण किती उचलते बघा. किती स्पीड आहे बघा त्या बोटीला. 20 मिनटामध्ये पोहोचते ती. आता आम्ही रिटर्न चाललो आहे मांडवा टू गेट ऑफ इंडिया. कुठल्या BSTची बस आहे? BSTची बोट आहे? BSTची बोट आहे? ही BSTची बस असते मांडवा टू गेट ऑफ इंडिया. तिकीट असते याची. त्याची तिकीट किती आहे? 285. इथे कपडे दिसतात ते निशाण, ते तेल काढायचे हे आहेत. कपडे लाईट दिसतात ते समुद्रातून तेल काढायचे प्रक्रिया चालू आहे. किती स्पीड आहे पाहू शकता तुम्ही. पाणी कसं दुभागलं जातं बघा. बाजूला सर्व बोटी आहेत, मालवाहू बोटी. तिकडे आहे तो मोठ्या मोठ्या मालवाहूच्या बोटी आहेत. मोठे मोठे कंटेनर जातात या बोटीतून. मोठ्या मोठ्या लांब आहेत. आता आम्ही जवळजवळ पोचतो गेट ऑफ इंडियाला. बोटीमध्ये बसायची मजाच काही वेगळी असते. खूप काही बघायला मिळतं. अजून स्पीड किती आहे बघा बोटीची. संध्याकाळचे 5:45च्या आसपास आम्ही आता येतो गेट ऑफ इंडियाला.
छोट्या बोटी तिकडे साईडला पार्किंग केलेल्या असतात गेट ऑफ इंडियाला. मुरुड जंजिराला जाणार असतात त्या. हे बघा आता आपलं आलं आहे ताज हॉटेल. दिसते जवळजवळ ताज हॉटेल आहे. छोट्या छोट्या बोटी पार्किंग केलेल्या आहेत. बहुतेक काही प्रायव्हेट बोटी आहेत साईडला पार्किंग करून ठेवतात. जेव्हा त्यांचे कस्टमर होतात तेव्हा ते भेटीला घेऊन येतात. अशा तऱ्हेने आपल्याला आहे ताज हॉटेल, ताज पॅलेस आणि आपलं हे गेट ऑफ इंडिया. आतमधून समुद्रामधून घेतलेला व्हिडिओ आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.